नमस्कार, मी शुभदा साळी. मी IIT मुंबईतर्फे प्राध्यापक मिलिंद सोहनी सरांच्या अंडर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये मागील 2 वर्षांपासून काम करत आहे. मी IIT मुंबईचीच MTech पासआउट आहे. या सेशनमध्ये आपण गावाचा पाण्याचा ताळेबंद काढण्याकरिता पोखराच्या MLP ॲपचा उपयोग कसा करावा हे पाहू. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या फोनमध्ये Google Play Storeवरून पोखराची MLP ॲप डाउनलोड करावी आणि इन्स्टॉल करावी. इन्स्टॉल झाली की त्यामध्ये आपल्याला मिळालेला लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावा. लॉग इन केलं की आपल्याला ही स्क्रीन दिसेल. तिथे आपल्याला असाइन केलेली सर्व गावांची यादी आपल्याला दिसेल. आपल्याला ज्या गावाचा पाण्याचा ताळेबंद काढायचा आहे त्यापुढे असणाऱ्या इन प्रोग्रेसवर क्लिक करून आपण पाण्याच्या ताळेबंदाच्या सेक्शनमध्ये जावे. पाण्याच्या ताळेबंदाच्या सेक्शनमध्ये पुढे गेलं की आपल्याला आपल्या गावामध्ये असणाऱ्या सर्व झोनची यादी दिसेल आणि सर्वात वरती पिण्याच्या पाण्याची गरज सद्यस्थिती असा टॅब दिसेल. या सर्व टॅब्समध्ये आपल्याला माहिती भरावी लागेल जेणेकरून आपण डेटा सबमिट केला की आपल्याला पाण्याचा ताळेबंद मिळेल. ह्या स्क्रीनमध्ये आपण खाली स्क्रोल केलं की सर्व झोन डेटा सादर करा हा टॅब आपल्याला दिसेल. सर्व झोन डेटा सादर करा म्हणजेच सबमिट करा. सबमिट करतो तेव्हा हा पूर्ण डेटा ऑनलाईन सर्व्हरला जातो आणि तिथून आपल्याला रिपोर्ट्स तयार होऊन ॲपमध्ये मिळतात. तर जेव्हा आपल्याला झोनचा डेटा सादर करायचा असेल तेव्हा आपला फोन ऑनलाईन असेल आणि आपल्याकडे चांगली नेट कनेक्टिव्हिटी असेल याची खात्री करावी. या MLP ॲपमधून आपल्याला पाण्याच्या ताळेबंदाचे 3 रिपोर्ट्स मिळतात, ज्या प्रकारे इथे दिसत आहेत. गावाचा पाण्याचा ताळेबंद सद्यस्थिती, गावाचा पाण्याचा ताळेबंद प्रस्तावित कामांच्या पश्चात आणि गावाचा पाण्याचा ताळेबंद प्रस्तावित पीक रचनेनुसार. तर पहिला रिपोर्ट गावाचा पाण्याचा ताळेबंद सद्यस्थिती हा अस्तित्वातील पीक रचना आणि अस्तित्वातील मृद व जलसंधारण कामे ॲपमध्ये भरली की त्यावरून तयार होतो. म्हणजेच अस्तित्वातील पीक रचनेवरून आपल्याला गावाच्या शेतीची पाण्याची गरज कळते आणि अस्तित्वातील मृद व जलसंधारण कामा याच्या माहितीवरून आपल्याला गावामध्ये किती अब्धाव साठवण क्षमता आहे हे कळते. त्यावरून हा पहिला रिपोर्ट तयार होतो. दुसरा रिपोर्ट गावाचा पाण्याचा ताळेबंद प्रस्तावित कामांच्या पश्चात. यासाठी आपल्याला गावामध्ये नवीन नियोजन केलेले मृद व जलसंधारण कामांची माहिती भरावी लागते. या नवीन नियोजित कामांमुळे गावामध्ये जी वाढीव अपधाव साठवण क्षमता तयार होते ती कन्सिडर होऊन हा नवीन प्रस्तावित कामांच्या पश्चात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार होतो. म्हणजेच यावरून आपल्याला कळते की नवीन कामांमुळे गावाचा ताळेबंद किती सुधारला आहे आणि किती एक्स्ट्रा किंवा अधिक पाणी आपल्याला आता उपलब्ध होणार आहे. तिसरा रिपोर्ट म्हणजेच गावाचा पाण्याचा ताळेबंद प्रस्तावित पीक रचनेनुसार. याकरिता आपल्याला प्रस्तावित पीक रचना ॲपमध्ये भरावी लागेल आणि त्यावरून हा तिसरा रिपोर्ट तयार होईल. तर प्रस्तावित पीक रचना भरण्याकरिता आपल्याला गावकऱ्यांबरोबर चर्चा करावी लागेल. जर पोखरामधून फळबागेची इत्यादी मागणी आली असेल तर ते देखील आपल्याला या प्रस्तावित पीक रचनेमध्ये कन्सिडर करावे लागेल आणि अशा प्रकारे नवीन प्रस्तावित पीक रचना भरून आपल्याला हा तिसरा पाण्याचा ताळेबंद काढता येईल. तर हे तिन्ही रिपोर्ट्स आपल्याला 2 वर्षांसाठी उपलब्ध असतील. पहिला सद्य वर्ष तो 2019 आणि दुसरा म्हणजे 2013 ते 2019 मधला सरासरी पावसाचा वर्ष. आपण 2013 पासून चा वर्ष का धरतो आहे तर याचं कारण असे की आपला पाण्याचा ताळेबंद जो आहे तो आपल्या दैनंदिन पावसावर च्या डेटावरून तयार होतो आणि दैनंदिन पावसाचा डेटा आपल्याला महारेनवरून मिळतो आणि हा डेटा आपल्याला 2013 पासूनच मिळत आहे. म्हणजे 2013 पासून आपल्याकडे दैनंदिन पावसाचा डेटा उपलब्ध असल्याने आपण 2013 पासूनचं सरासरी वर्ष कन्सिडर करत आहोत. त्याआधीचा आपल्याकडे दैनंदिन डेटा उपलब्ध झालेला नाही अजून. तर अशा प्रकारे
गावाच्या पाण्याच्या नियोजनासाठी म्हणजेच नवीन मृद व जलसंधारण कामांच्या नियोजनासाठी आपण सरासरी वर्षाचा पाण्याचा ताळेबंद वापरावा. म्हणून इथे सरासरी वर्ष सिलेक्ट करावे आणि मग पाण्याच्या ताळेबंदाचा रिपोर्ट डाउनलोड करावा. या सद्यस्थितीच्या पाण्याच्या ताळेबंदाच्या रिपोर्टमध्ये जो अडवण्यासाठी शिल्लक अपधाव असेल तो शिल्लक अपधाव गाठण्यासाठी आपण मृद व जलसंधारण कामांचे नियोजन करावे. आता आपण पाण्याचा ताळेबंदासाठी माहिती कशी भरायची ते बघू. तर त्यासाठी पिण्याच्या पाण्याची गरज सद्यस्थिती ह्या सेक्शनमध्ये जावे. तिथे गेलो की आपल्याला ही स्क्रीन दिसेल. यामध्ये सेन्सस डेटानुसार माहिती भरलेली असेल. आता ही माहिती अपडेट झाली असेल म्हणजेच माणसांची संख्या जनावरांची संख्या वाढली असेल तर त्यामुळेच ही माहिती आपण स्वतः अपडेट करावी, बदलावी आणि इथे जतन करा यावर क्लिक करून सेव्ह करावी. जेव्हा आपण ऑनलाईन असू तेव्हा ती सादर करावी म्हणजेच सबमिट करावी. पिण्याच्या पाण्याची गरज याची माहिती भरून झाली की आपण पहिल्या झोनमध्ये जावे. आपल्याला जे 3 रिपोर्ट्स मिळतात त्याच्यासाठी प्रत्येक झोनमध्ये असे 3 सेक्शन्स आहेत. पहिला रिपोर्ट सद्यस्थितीचा मिळवण्याकरिता आपण पहिल्या सेक्शनमध्ये अस्तित्वातील कामांची आणि अस्तित्वातील पीक रचनेची माहिती भरावी. दुसरा रिपोर्ट पाण्याचा ताळेबंद प्रस्तावित कामांच्या पश्चात तो मिळवण्यासाठी आपण प्रपोज स्ट्रक्चर, प्रस्तावित मृद व जलसंधारण कामे या सेक्शनमध्ये जाऊन प्रस्तावित किंवा नवीन नियोजित कामांची माहिती भरावी. आणि तिसरा सेक्शन प्रस्तावित पीक रचनेनुसार यात आपण प्रस्तावित पीक रचनेची माहिती भरून तिसरा पाण्याचा ताळेबंदाचा रिपोर्ट मिळवावा. तर सर्वप्रथम आपण पहिल्या सेक्शनमध्ये जाऊ. यामध्ये आपण ज्या झोनमध्ये आहोत त्या झोनचे क्षेत्रफळ हेक्टरमध्ये, पर्जन्यमान वर्ष आणि त्या वर्षीचा पाऊस ही माहिती दिसेल. तर यामध्ये आपण अस्तित्वातील मृद व जलसंधारण कामे याची माहिती भरण्याकरिता कामाचा प्रकार याच्या पुढे असलेल्या प्लसवर क्लिक करावे. त्यावर क्लिक केलं की आपल्याला कामाच्या प्रकाराची यादी दिसेल. या यादीमधून आपल्याला ज्या कामाच्या प्रकाराची माहिती भरायची आहे तो सिलेक्ट करावा आणि त्याची माहिती भरावी. जर ते काम क्षेत्र उपचाराचे असेल तर त्याचे क्षेत्र भरावे आणि जर ते काम जलसंधारणाचे असेल तर त्याची संख्या भरावी. प्रत्येक कामाची सरासरी साठवण क्षमता ही ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ही माहिती भरून झाली की ती जतन करावी म्हणजे सेव्ह करावी. सेव्ह झाली की ती आपल्याला या टेबलमध्ये ॲड झालेली दिसेल. प्रत्येक झोनमध्ये असलेल्या विहिरींची संख्या भरणं विसरू नये. अशा प्रकारे कामाच्या प्रकाराची माहिती पूर्ण भरून टेबल पूर्ण केला की आपण पुढे जावे. जर ही माहिती भरताना काही चूक झाली असेल आणि आपल्याला कुठला कामाचा प्रकार डिलीट अथवा एडिट करायचा असेल तर त्या कामाच्या प्रकारापुढे असलेले 3 डॉट्स त्यावर क्लिक करावे आणि आपल्याला एडिट किंवा डिलीटचे ऑप्शन भेटेल. एडिट करायचे असेल तर ते बदलावे आणि परत जतन करावे म्हणजे सेव्ह करावे. आता सद्यस्थितीचा पाण्याचा ताळेबंद काढण्यासाठी लागणारी दुसरी माहिती म्हणजेच अस्तित्वातील पीक रचना ही भरण्याकरिता या प्लसवर आपण क्लिक करावे. त्यातून आपल्याला ज्या पिकाची माहिती भरायची आहे ते पीक या पिकांच्या यादीमधून सिलेक्ट करावे आणि त्याची माहिती म्हणजेच त्या झोनमध्ये त्या पिकाच्या खाली असणारे क्षेत्र भरून ती सेव्ह करावी म्हणजेच जतन करावी. अशा प्रकारे अस्तित्वातील पिकांच्या यादीचा टेबल पूर्ण करावा आणि झोनच्या क्षेत्रफळाशी मॅच करावा. त्यापुढे जर त्या झोनमध्ये बिगर शेती जमीन असेल तर बिगर शेती जमिनीचा प्रकार निवडून म्हणजेच गायरान, वनक्षेत्र, वनशेती, चालूपड, कायमपड, पोटखराबा तो प्रकार निवडून त्याखालील क्षेत्र त्या झोनमधील क्षेत्र भरावे आणि ती माहिती देखील सेव्ह करावी. ही माहिती सेव्ह झाली की त्यात काही चूक तर नाही हे तपासण्याकरिता आपण 2 कंडिशन्स लावल्या आहेत. पहिली म्हणजे रब्बी पिकांव्यतिरिक्त इतर सर्व म्हणजेच खरीप, दीर्घ खरीप, वार्षिक पिकांखालील क्षेत्र आणि बिगर शेती जमिनीचे क्षेत्र म्हणजेच शेतीखालील जमिनीचे आणि बिगर शेती जमिनीचे क्षेत्र यांची एकूण बेरीज ही झोनच्या क्षेत्रा एवढी असली पाहिजे. जसं इथे दिसत आहे ही पहिली कंडिशन ज्यात 316 आपली शेताची बेरीज आहे आणि झोनचे क्षेत्र 316 ही मॅच झाली की हे ग्रीन होईल. तसंच दुसरी कंडिशन
आपण खरीपनंतर रबीचे पिकं पेरतो. त्यामुळे खरीप व्यतिरिक्त रबी, दीर्घ खरीप आणि वार्षिक पिकाखालील क्षेत्र आणि बिगर शेतीचे क्षेत्र यांची एकूण बेरीज देखील झोनच्या क्षेत्रापेक्षा जास्त नसावी, म्हणजे झोनच्या क्षेत्रा एवढी किंवा कमी असलेली चालेल. तर ही कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होते तेव्हा इथे देखील ग्रीन झालेलं दिसतं. तर या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्याशिवाय आपल्याला डेटा सादर करता येणार नाही, म्हणजेच सबमिट नाही होणार आणि आपल्याला पाण्याचा ताळेबंदाचा रिपोर्ट तयार करता येणार नाही. तर ह्या दोन्ही कंडिशन्स सॅटिस्फाय होत आहे आणि आपण बरोबर माहिती भरली आहे याची खात्री करून आपण पुढे जावे. जर माहिती भरण्यात चूक झाली असेल तर सादर करायच्या वेळेस आपल्याला असा एरर मेसेज येईल आणि काय चूक झाले आहे ते आपल्याला या मेसेजमधून कळेल. ती दुरुस्त करून आपण सादर करू शकतो. हा झाला आपला पहिला रिपोर्ट. गावाचा पाण्याचा ताळेबंद सद्यस्थिती याकरिता लागणारी माहिती आपण वॉटर बजेटच्या सेक्शनमध्ये भरली. आता हा आपला दुसरा सेक्शन, प्रपोज स्ट्रक्चर, प्रस्तावित कामे. यात आपण वरती कामाच्या प्रकाराची माहिती ज्या प्रकारे भरली त्याच प्रकारे माहिती भरावी आणि हा सेक्शन पूर्ण करावा. त्यावरून आपल्याला दुसरा पाण्याच्या ताळेबंदाचा रिपोर्ट मिळेल. आणि आता हा आपला तिसरा सेक्शन, प्रस्तावित पीक रचना. ज्या प्रकारे आपण अस्तित्वातील पीक रचनेची माहिती भरली त्याच प्रकारे आपण इथे प्लसवर क्लिक करून पिकं निवडून त्याची माहिती भरून प्रस्तावित पीक रचनेची माहिती पूर्ण करावी. प्रस्तावित भूमी उपयोगिता वर्गीकरण याची माहिती देखील आपण पूर्ण करावी आणि हा सेक्शन पूर्ण करावा. हा सेक्शन पूर्ण झाला की आपल्याला तिसऱ्या ताळेबंदाचा रिपोर्ट मिळेल, जो आहे गावाचा पाण्याचा ताळेबंद प्रस्तावित पीक रचने पश्चात. अशा प्रकारे ही आपण एका झोनची माहिती कशी भरायची ते पाहिलं. अशाच प्रकारे आपण गावामधील सर्व झोनची माहिती भरावी आणि ही सर्व माहिती भरून झाल्यावर सर्व झोन डेटा सबमिट करा यावर क्लिक करावे. डेटा सबमिट करताना नेट कनेक्टिव्हिटी चांगली असेल याची खात्री घ्यावी. यावर क्लिक केलं की साधारण अर्धा तास हा डेटा सबमिट व्हायला लागेल. डेटा सबमिट झाला की आपल्याला खाली 3 पाण्याच्या ताळेबंदाचे रिपोर्ट तयार झालेले दिसतील. तर हे रिपोर्ट सरासरी वर्ष सिलेक्ट करून त्याच्यासाठी हे रिपोर्ट आपण डाउनलोड करावे. आपण इथून आपण सरासरी वर्ष सिलेक्ट करू शकतो. हे रिपोर्ट डाउनलोड केल्यावर आपण शेअर देखील करू शकतो. रिपोर्ट आपल्याला ऑफलाईन बघायचा झाल्यास ती देखील सोय ॲपमध्ये आहे. आपण कुठल्याही झोनमध्ये गेलो तर वरती आपल्याला हा सिम्बॉल दिसेल. त्या सिम्बॉलवर क्लिक केलं की आपल्याला हे तिन्ही रिपोर्ट्स ऑफलाईन बघण्याकरिता अवेलेबल असतील. जेव्हा आपण डेटा सेव्ह करत जाऊ तेव्हा हा रिपोर्ट अपडेट होत जाईल. जसं जसं आपण नवीन झोनचा डेटा भरत जाऊ तसा तसा हा रिपोर्ट अपडेट होत जाईल आणि आपण हा पाण्याचा ताळेबंदाचा रिपोर्ट उघडून बघू शकतो. ॲपमधून आपल्याला अजून एक आउटपुट मिळतं, तो म्हणजे पाण्याचा ताळेबंदाचा चार्ट. पाण्याचा ताळेबंदाची माहिती भरून रिपोर्ट तयार करून झाला की आपण व्ह्यू चार्ट या लिंकवर क्लिक करावे. त्या लिंकवर जाऊन आपल्याला ज्या गावाचा आपल्याला चार्ट पाहिजे आहे त्याचा सेन्सस कोड टाकावा आणि सध्याचे वर्ष म्हणजेच 2019 सिलेक्ट करावे, कारण गावामध्ये आपल्याला सध्याचा वर्षाचा चार्ट लावायचा आहे. ही माहिती भरून जनरेटवर क्लिक करावे. ते झालं की आपल्याला पाण्याचा ताळेबंदाचा चार्ट तयार होऊन मिळेल. हा चार्ट याचा फ्लेक्स PDF डाउनलोड करण्याकरिता डाउनलोड फ्लेक्स PDF इथे क्लिक करून तो PDF आपण मिळवावा. याची आपण फ्लेक्स प्रिंट घेऊन गावामध्ये लावू शकतो. अशा प्रकारे आपण पाहिलं की पोकराच्या MLP ॲपवरून आपल्याला पाण्याच्या ताळेबंदाचे 3 रिपोर्ट्स, चार्ट आणि ऑफलाईन रिपोर्ट असे विविध पाण्याच्या ताळेबंदाचे रिपोर्ट्स कशा प्रकारे मिळवता येतात. तर या ॲपच्या फंक्शनिंगमध्ये, कार्यपद्धतीमध्ये आणि पाण्याचा ताळेबंद कसा तयार होतो यामध्ये जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते विचारावे. धन्यवाद.